नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील जे आपण युनिट 4 चालू केलं होतं, त्याच्यातलं जे आहे आपण 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट ही जी स्टोरी आहे छोटीशी पँगोलिनची, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, काय दिलेलं आहे आपल्या स्टोरीचं नाव काय आहे? बेबी पँगोलिन्स नाईट आउट. म्हणजे इथे एक बेबी पँगोलिन आहे. पँगोलिन्स म्हणजे काय, जे खवले मांजर असतात त्यांना पँगोलिन्स म्हणतात. तर बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे जो छोटासा बेबी आहे पँगोलिन म्हणजे छोटा जो खवले मांजर आहे त्याची नाईट आउट म्हणजे रात्रीची सफर आहे. तर अशा एका अशा प्राण्यांबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत, की हा जो पँगोलिन आहे, बेबी पँगोलिन आणि त्याच्या आईसोबत रात्रीच्या सफरीसाठी नेतो आणि कुठले आस्वाद घेतो आणि कुठल्या-कुठल्या नवीन गोष्टी शिकतो, ते आपण आता बघणार आहोत. तर मुलांनो, आपण आपल्या ज्या नवीन जी स्टोरी आहे बेबी पँगोलिन्स नाईट आउट याला सुरुवात करूया. तर बघूया लर्न म्हणजे याचं पहिलं सर्वप्रथम काय बघूया, आपण इंट्रोडक्शन बघू आणि त्यानंतर काय बघू, आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत, की हा जो बेबी पँगोलिन आहे म्हणजे छोटंसं जे बाळ आहे पँगोलिनचं म्हणजे जे खवले मांजराचं जे छोटंसं बाळ आहे, तो आपल्या आईसोबत रात्री नाईट आउटला निघतो आणि कशी त्याची सफर असते आणि त्याची आई त्याला मानवाबद्दल, निसर्गाबद्दल आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी काय म्हणजे कसं राहावं हे त्याला काही गोष्टी सांगत असते. तर आपण इंट्रोडक्शन वाचून घेऊया. बघा इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे. इन धिस लेसन द मदर पँगोलिन इज टीचिंग द वेज ऑफ हाऊ टू बिहेव इन धिस वर्ल्ड टू सर्व्हाइव्ह टू इट्स बेबी पँगोलिन. तर बघा हा जो बेबी पँगोलिनची नाईट आउट आहेत म्हणजे बेबी पँगोलिनचा जो रात्रीचा प्रवास किंवा जी सफर आहे, तर त्या सफरेमध्ये किंवा त्या प्रवासात ती काय शिकवते, इन दिस लेसन म्हणजे या चॅप्टरमध्ये द मदर पँगोलिन म्हणजे त्याची जी आई आहे, बेबी पँगोलिनची जी आई आहे मदर पँगोलिन इज टीचिंग द वेज ऑफ म्हणजे त्याला शिकवते, काय शिकवते, हाऊ टू बिहेव इन धिस वर्ल्ड म्हणजे या जगात तुला सर्व्हाइव्ह करायचं आहे, तुला जगायचं आहे, तर तुला काय करावं लागेल, जर तुझ्यावर कुठला वाईट प्रसंग आला तर तू कसं टॅकल करशील, तुला अन्न शोधायचंय तर तू कशा प्रकारे जाशील आणि तुला कुठल्या गोष्टीपासून धोका असेल आणि कुठल्या गोष्टी चांगल्या तुझ्यासाठी आहेत, वाईट कोणत्या गोष्टी तुझ्यासाठी आहेत. तर ती रात्रीच्या ज्या सफरेमध्ये ती आपल्या मुलाला म्हणजे बेबी पँगोलिनला ती काय करते, सगळं समजावून सांगते, की कसं वावरायचं, कसं जगायचं ते त्याला टिप्स देत असते. तर बघा मुलांना, आपण पण जेव्हा छोटे असतो, आपण जेव्हा बेबी असतो, आपली आई सुद्धा काय करत असते, आपल्याला सांगत असते, की हे चांगलं आहे तुझ्यासाठी, हे वाईट आहे. आपण एखाद्या वस्तूला हात लावतो, तर आई सांगते, की ते हार्मफुल आहे, त्याला हात लावायचं नाही, धुळीला हात लावायचं नाही आणि चांगलं काय आहे, वाईट काय आहे, ही ज्या पद्धतीने आपल्याला आपली आई सगळं समजावत असते, त्याचप्रमाणे ही जी मदर पेंगोलिन आहे, म्हणजे जे पेंगोलिन म्हणजेच खावले मांजर, तर ही आपल्या बेबी पेंगोलिनना म्हणजे जगात तुला जगायचं आहे, कारण तो बेबी आहे, आता छोटा आहे, त्यांनी जग पाहिलेलं नाहीये. तर जगात वावरताना तशी कुठल्या सावधगिरीने राहायचं आहे, कुठे त्याला अन्न शोधायला जावं लागेल आणि कसं सेफ राहायचंय, तर ह्या सगळ्या टिप्स आणि ही कला त्याला ती शिकवते. तर आपण या बेबी पँगोलिनच्या नाईट आउटच्या म्हणजे जे चॅप्टर आहे त्याच्या कथेला किंवा त्याच्या एक्सप्लेनेशनला आपण सुरुवात करूया. तर बघा, आपण स्टोरीला सुरुवात करतो आहे. आपण आता याचं काय बघूया मुलांनो, एक्सप्लेनेशन बघूया म्हणजेच स्पष्टीकरण बघूया. तर बघा आपल्याला चित्रामध्ये काय दिसते आहे, 2 चित्र दिसतायत पिक्चर दिसतायत. ते एक ही कोण आहे, मदर पँगोलिन आहे आणि त्याच्या बाजूला हा जो छोटासा दिसतो हा बेबी पँगोलिन आहे. हे आपल्याला असं याच्यासारखे दिसत असले म्हणजे हे खवले मांजर. मांजर म्हटलं की ते मांजराच्या प्रजातीचे नाही आहेत, ही प्रजाती दुसरी आहे. पण याला पँगोलिन मध्ये म्हणतात आणि मराठीत त्याला आपण खवले मांजर या नावाने ओळखतो. तर बघा चित्रात दिसते आहे, की आपल्याला ही मम्मा पँगोलिन आहे आणि हा बेबी पँगोलिन आहे. तर हा म्हणजे आता याची जी आई आहे, की मम्मा त्याची मदर पँगोलिन आहे. आई पँगोलिन त्याला कसं-कसं शिकवते, काय-काय गोष्टी शिकवते ते आपण बघू. बघा काय दिलेलं आहे, मम्मा पँगोलिन वॉक्स अप इट्स 1 मंथ बेबी लव्हिंगली. तर ही जी मम्मा पँगोलिन आहे म्हणजे त्याची जी आई आहे, वॉक्स अप इट 1 मंथ बेबी लव्हिंगली आणि म्हणजे हा जो मम्मा पँगोलिन आहे, तिचा जो हा बेबी पँगोलिन आहे, हा जस्ट किती महिन्याचा आहे मुलांनो? ओन्ली 1 मंथ म्हणजे 1 महिन्याचा आहे.
1 महिन्याचं ते बाळ आहे पँगोलिनचं. मम्मा पँगोलिन वॉक्स अप इट्स 1 मंथ बेबी लव्हिंगली. आणि ही जी मम्मा पँगोलिन आहे ती आपल्या बेबी पँगोलिन सोबत कुठे निघाली आहे? सफरीवर निघाली आहे, म्हणजेच वॉक करायला निघालेली आहे. आणि वॉक करता करता ती या प्रवासात काय त्याच्यासाठी योग्य आहे, काय म्हणजे कसं त्यांनी जगायचं, कसं सुरक्षित राहायचं, कसं त्याच्यासाठी अन्न शोधायचं, त्याच्यासाठी हार्मफुल कुठल्या गोष्टी आहेत, चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि स्वतःचं प्रोटेक्शन कसं करशील, तर या सगळ्या गोष्टी त्याची आई त्याला शिकवत असते. तर बघा हा 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 जो आपल्याला पिक्चर दिसतो आहे, या पिक्चर मध्ये काय दिसतेय, ही ममा पँगोलिन आहे आणि हा काय आहे, बेबी पँगोलिन आहे. बघा, तर ते वॉक करायला निघाले आहेत, सफरीला निघाले आहेत. द बेबी इज फीलिंग स्लीपी. आता बघा, हे 1 मंथचं बाळ आहे. हे जे आपल्याला पिक्चर मध्ये दिसते हे काय आहे, बेबी पँगोलिन आहे. काय आहे, बेबी पँगोलिन. हा जो दिसतो हा कोण आहे, बेबी पँगोलिन. तर हा फक्त मुलांनो 1च महिन्याचा आहे. द बेबी. आणि तुम्ही लहान मुलं बघाल, आपल्याकडचे छोटे बाळ असतात तर त्यांना 2-3 महिन्यापर्यंत सारखी झोप असते. ते सारखं दूध पित असतात आणि छान झोपत असतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यात नुसती झोप असते. तर जसं ह्युमन बिईंगचं बाळ असतं तसं हे बेबी पेंगोलिन आहे, याला पण सारखी काय असते, झोप असते, म्हणजे सतत झोपलेला असतो. द बेबी इज फीलिंग स्लीपी. या बेबीला, बेबी पँगोलिनला, म्हणजे ह्याच्या बेबीला काय वाटतं, बेबी पँगोलिनला फीलिंग स्लीपी, म्हणजे तो असं झोपाळू आहे, त्याला परत परत झोप येत आहे. बट द मम्मा पँगोलिन परस्युट्स हिम अँड सेज. पण त्याची जी बद्दी आहे, मम्मा पँगोलिन आहे, त्याची जी आई आहे, परस्युट्स हिम अँड से, ती त्याला जवळ घेते आणि ती त्याला सांगते. परस्युट्स म्हणजे ती जवळ घेते. अँड अँड परस्युट्स हिम अँड सेज, त्याला जवळ घेते आणि ती त्याला सांगते की तू असं सारखं सारखं झोपून राहू नको. बघा, त्याची आई त्याला जवळ घेऊन काय सांगते, यू कीप आस्किंग मी, म्हणजे तू नेहमी मला सारखं म्हणत असतो. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, की ती आपल्या बेबीला म्हणते की तू आता असा काही झोपलायस की आपल्याला आता मी तुला बाहेर घेऊन जाते, बाहेरचं तुला जग दाखवते कसं काय असते. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. तू नेहमी सारखं म्हणत असतो की यू कीप आस्किंग मी टू टेक आउट, की तू मला बाहेर घेऊन जा. तर तुम्ही बघाल, आपले घरचे पण छोटे मुलं असतात, ते सारखं आपल्याला म्हणतात की गार्डन मध्ये घेऊन चला, मला बोर होते, मला बाहेर घेऊन जा, दुकानात घेऊन जा. त्यांना बाहेरचं जग बघायचं असते. तसंच या ममा पँगोलिनला, तिच्या बाळाला काय करायचंय, जे बाहेरचं जग आहे ते काय करायचंय, दाखवायचं आहे. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. तू सारखं मला म्हणत असतो की आपण काय करू, टेक आउट, म्हणजे मला तू बाहेर घेऊन जा. यू से यू आर टायर्ड और ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. त्याची मम्मी त्याला काय म्हणते, मदर पँगोलिन म्हणते, यू से यू आर टायर्ड. तू म्हणतो मला की तू थकलेला आहे. टायर्ड म्हणजे थकलेला. तू म्हणतो मला की तू थकलेला आहे ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. तू काय असतो, सारखं थकलेला दिसतो आणि तू ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, आणि तू सतत काय करतो, सारखं दूध पितो आणि झोपून जातो, म्हणजे तू सारखं झोपून जातो. बघा काय सांगितलंय परत एकदा भाऊ, यू कीप आस्किंग मी टू टेक आउट. तुम्हाला सारखं म्हणत असतो की मम्मी आपण बाहेर जाऊया. यू से यू आर टायर्ड, आणि तू म्हणतो की आता मी तुला बाहेर घेऊन जातो आहे, मी तुला बाहेर घेऊन जाते फिरायला. तर तू म्हणतो की यू से यू आर टायर्ड, तू मला सांगतोय की मी आता थकलेला आहे, आता मी येणार नाही. ऑर ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, तू म्हणतो मी थकलेला आहे आणि तू सारखं सारखं दूध पिऊन काय करतो, नुसतं घरी म्हणजे झोपलेला असतो. त्यामुळेच मी काय करते, तुला थोडंसं बाहेर घेऊन जाते, तुला मी बाहेरचं जग दाखवते. त्याची आई त्याला समजवते. म्हणजे त्या बाळाला झोप येत असल्यामुळे तो त्याच्या मम्मीला काय करतो, डिनाय करतो. तो म्हणतो नाही, आता मला थकल्यासारखं वाटते आहे आणि मला झोपायचं असं म्हणतो. पण त्याची मम्मी समजवते की तुला नेहमी मी सांगते की तू नेहमी कंप्लेंट करत असतो, पण मी आज तुला बाहेर घेऊन जाते आणि तुला मी आज बाहेरचं जग दाखवते. नाऊ गेट अप अँड गेट रेडी. आता त्याची आई म्हणते, मम्मा पँगोलिन म्हणते, नाऊ गेट अप, आता तू उभा राहा, अँड गेट रेडी, आणि तयार हो. आता उठ आणि आता तू तुझी बाहेर जायची तयारी कर. आपण दोघे काय करू, बाहेर जाऊ. आता बघा, इथे दिसते आहे आपल्याला की बेबी पँगोलिन त्याच्या आईसोबत कुठे चालला आहे, तो सफरीला चाललेला आहे. दिसतोय
ही मम्मा पँगोलिन आहे, मोठी पँगोलिन म्हणजे खवले मांजर, आणि तिच्यासोबत तिचं जे बेबी पँगोलिन आहे ते तिच्या सोबत आहे. बघा, आफ्टर अ लॉट ऑफ पर्स्युएशन द बेबी पँगोलिन कॅरीज हिम आउट ऑफ हिज हाऊस ऑन इट्स ओन टेल. आफ्टर अ लॉट ऑफ पर्स्युएशन म्हणजे त्याला खूप समजवल्यानंतर, जवळ घेतल्यानंतर, द बेबी पँगोलिन कॅरीज हिम, ती काय करते, ती तिच्या बेबी पँगोलिनला कॅरी करते आउट ऑफ हिज हाऊस, म्हणजे आउट ऑफ हिज, ती त्याला घराच्या बाहेर काढते आणि ती त्याला आपल्या सोबत घेते ऑन इट्स ओन टेल. काय करते, आफ्टर अ लॉट ऑफ पर्स्युएशन म्हणजे त्याला खूप समजावल्यानंतर, द बेबी पँगोलिन कॅरीज हिम आउट ऑफ हिज हाऊस ऑन इट्स ओन टेल. मग ती काय करते, घरातून निघण्याच्या पहिले ती घरात त्याला ती तिच्या टेलवर बसवते, कारण त्याला चालायचा कंटाळा येतो, कारण तो बेबी आहे आणि त्याला दिवसभर चालायचा खूप कंटाळा येतो. म्हणून ती त्याला काय सांगते, की तू माझ्या टेलवर काय कर, इथे घट्ट मला पकडून बस, आणि ती आपल्या टेलवर त्याला असं बसवते आणि घरातून ती बाहेर पडते, त्याला घेऊन ती घरातून बाहेर येते. तर बघा, तो आपल्या मम्मीचा टेलवर काय करतो आहे, प्रवास करतो आहे, आणि ती त्याला तिच्या होलमधून, तिच्या घरातून काय करते आहे, मग बाहेर घेऊन येते आहे. बघा, मग आता देअर होम वॉज अ स्नंग होल. त्यांचं जे घर असतं ते काय असते, स्नंग होल, एक मोठा असा होल असतो इन द अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वीवर आपल्याला हे दिसते आहे. पृथ्वीवर म्हणजे आपल्या धरतीवर काय असतो, जमिनीवर एक असं स्नंग होल असतो, असं त्यांच्या शेपच्या आकाराचा होल असतो, एक खड्डा असतो इन द अर्थ. आणि तो बघा, त्यांचं जे होल किती आहे, 9 इंचेस वाईड, म्हणजे असा 9 इंचेस रुंद आहे. जो वाईड म्हणजे त्याची जी रुंदी आहे ती किती आहे मुलांना, 9 इंचेस आहे. अँड मोर दॅन अ 1 मीटर लॉंग, आणि 1 मीटर पेक्षा तो काय आहे, असा लांब आहे. तर हे काय आहे, लॉंग आहे, आणि ही 9 इंच काय आहे, वाईड म्हणजे रुंद आहे. तर त्याचं जे खवल्या मांजराचं घर असतं ते जमिनीवर असतं, आणि स्नंग होल असतं, एक असं आतमध्ये असं रुंद स्वरूपाचं. बघा, हे त्याचं तोंड दिसतं, हे अरुंद स्वरूपाचं त्याचं होल असतो, आणि ह्याच्यातून ते आत शिरत असतात. तर बघा, त्याच्या घराचं वर्णन किती केलेलं आहे, ते 9 इंच वाईड आहे, म्हणजे असं रुंदीला ते 9 इंच आहे, आणि लांबीला किती आहे, मोर दॅन 1 मीटर, म्हणजे 1 मीटर पेक्षा जास्त. तर ते दोघं तिथे त्यांच्या घरात, ते आपल्या बेबी पँगोलिन सोबत, ही जी मम्मा पँगोलिन ती या घरामध्ये ती राहते. बघा, आता ते बाहेर निघाल्यानंतर ती आपल्या बेबीला म्हणजे खूप गोष्टी असं शिकवते. जेव्हा आपण बाहेर पडतो आपल्या बेबीला किंवा आपल्या मुलांना घेऊन, तर तुम्हाला पण आठवत असेल, की तुमचे आई-वडील तुम्हाला बाहेर घेऊन जातात, तर ते सांगतात, की रस्त्यानी बघा, जर हे वाहनं चालत आहे, तर रस्त्यावर चालायचं नाही, रस्त्याच्या बाजूनी चालायचं, अननोन पर्सनशी बोलायचं नाही, कोणी आपल्याला चॉकलेट दिलं तर त्यांच्या हातून चॉकलेट नाही घ्यायचं, आणि म्हणजे आपल्यासाठी काय वाईट आहे आणि काय योग्य आहे ते सारखं आपल्याला पटवून देतात, आणि नेहमी आपली काळजी करत असतात. त्यांना आपली काळजी असते, की आपलं बेबीला म्हणजे प्रोटेक्शन ते देत असतात, म्हणजे सुरक्षित ठेवत असतात. आणि जसं कुठल्या अननोन ज्या वस्तू असतील, जसं विजेचे खांब असतील, पोल असतील, आपण हात लावतो, तर ते म्हणतात, की नाही, कुठल्या अशा गोष्टींना हात नाही लावायचं, कारण ते आपल्यासाठी काय आहे, हार्मफुल आहे. तर आपले पण पॅरेंट्स आपल्याला सांगत असतात, घरातून बाहेर पडल्यानंतर इन्स्ट्रक्शन देत असतात, की त्या बेबीसाठी कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी वाईट आहेत, ही त्याला समजावून सांगते. तर बघा, हा आपल्याला पिक्चरमध्ये दिसतो आहे, की बेबी पँगोलिन कुठे बसलेला आहे, त्याला चालायचा कंटाळा येतोय, म्हणून मम्मा पँगोलिननी त्याला आपल्या टेलवर असं घट्ट पकडून बसायला सांगितलेलं आहे, आणि त्याचे 2 हे क्लॉज आहेत, आणि तिकडचे त्यांनी असं आपल्या मम्मीच्या टेलला असं घट्ट पकडलेलं आहे, आणि तो खूप प्रेमाने असं छान असं टाईट पकडून बसलेला आहे. म्हणजे त्याला आता सेफ वाटतंय. तर प्रवासात म्हणजे या जेव्हा सफरीला निघाले, तर त्याची मम्मी त्याला बघा काही-काही छान-छान गोष्टी सांगते, चांगल्या गोष्टी सांगते त्याला, की म्हणजे तुला जगात सर्व्हाइव्ह करायचंय, तुझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तू काय खाल्लं पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, किंवा तुझ्यावर कुठली एखादी आपत्ती आली तर तू कसं संरक्षण करावं, की आपल्याला धोका आहे, तू कसं ओळखावं, ह्या सगळ्या टिप्स ती त्याला सांगत असते. तर बघा, मम्मा टीचेस द बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल्स विथ हिज क्लॉ. तर बघा, आता त्याची मम्मी त्याला त्याच्या पाठीवर बसवते, तेव्हा ती सांगते, की मम्मा टीचेस म्हणजे ती त्याला
शिकवते द बेबी टू सिट टाईट अँड होल्ड हर स्केल्स विथ हिज क्लॉज. तर बघा हे दिसतात आपल्याला, हे ते काय स्केल्स आहेत. स्केल्स म्हणजे काय, त्याला आपण खवले म्हणू. स्केल्स म्हणजे काय, जसे फिशला असतात त्याचप्रमाणे हे जे स्केल्स असतात ते पँगोलिन म्हणजे खवले मांजराला सुद्धा असतात. स्केल्स म्हणजे काय, खवले. स्केल्स म्हणजे काय, खवले म्हणजे त्यांच्या पाठीवर असे खवले असतात. तर बघा त्याची मम्मी त्याला टीचेस, मम्मा टीचेस द बेबी म्हणजे ती त्या बाळाला शिकवते टू सिट टाईट म्हणजे तू माझ्या पाठीवर असं मला टाईट पकडून बस, घट्ट. टाईट म्हणजे मला तू असं घट्ट पकडून बस. अँड होल्ड ऑन हर स्केल्स आणि तिचे हे जे स्केल्स आहे त्याला असं होल्ड कर, पकडून घे. विथ हिज क्लॉज म्हणजे तुझे हे जे पंजे आहेत या पंजाद्वारे तू माझ्या पाठीवर, तू माझ्या स्केल्सला, माझ्या खवल्यांना असं दोन्ही हातांनी होल्ड करून असं घट्ट पकडून बस. म्हणजे बघा ती बसायचं कसं की तू पडला नाही पाहिजे म्हणून ती त्याला कशा प्रकारे असं इन्स्ट्रक्शन देते आहे. बघा आता दोघे काय निघाले आहेत, हे प्रवासाला निघालेले आहेत. की आपल्याला या पिक्चर मध्ये दिसते की मम्मा पँगोलिन आहे आणि तिच्या पाठीवर एकदम प्रेमाने आणि छान असं कोण बसलेलं आहे, बेबी पँगोलिन बसलेला आहे आणि त्या या प्रवासाचा काय करतात, आनंद घेतात. बघा ऑन द वे रस्त्यामध्ये काय होतं, porcupine passes by and the baby enquiries about him. तर रस्त्याने जेव्हा हे प्रवास करत असतात आणि हे काय आहे, जंगल आहे, तर जंगलातून हे प्रवास करत असतात, त्यांना रस्त्यामध्ये कोण मिळतो, हा पॉर्क्युपॉईन. पॉर्क्युपॉईन तुम्हाला माहित असेल ॲनिमल्स म्हणजे त्याला मराठीत साळवी किंवा साळू म्हणतात. पॉर्क्युपॉईनला काय असतात, म्हणजे अशा प्रकारचा ॲनिमल असतो आणि याला काय असतात, याच्या शरीरावर असे काटे असतात वगैरे. बरं तुम्ही बघितलं असेल. तर ह्यांना जेव्हा मम्मा पँगोलिन आणि बेबी पँगोलिन रस्त्याने प्रवास करत असतात तर त्यांना रस्त्यामध्ये कोण भेटतो, ऑन द वे अ पॉर्क्युपॉईन पासेस बाय म्हणजे तिथून हा पॉर्क्युपॉईन जात असतो त्या रस्त्याने. अँड द बेबी एन्क्वायरीज अबाउट हिम आणि हा मम्मा पँगोलिनला त्याच्या बेबी विषयी म्हणजे बेबी पँगोलिन विषयी चौकशी करतो की तुझा बेबी कसा आहे, काय आहे. तर हा रस्त्यात जाताना त्यांना पॉर्क्युपॉईन भेटतो आणि मम्मा पँगोलिन ला त्या बेबी विषयी विचारतो. ऑन द वे पॉर्क्युपॉईन पासेस बाय अँड द बेबी एन्क्वायरीज अबाउट हिम. रस्त्याने जातो आणि हा जो पॉर्क्युपॉईन आहे म्हणजे तो साळू आहे तो त्यांना त्या बेबी बद्दल ह्या मम्मा पँगोलिनला विचारतो. दिसतोय आपल्याला हे दोन्ही प्रवासाला निघालेले आहेत आणि त्यांना पॉर्क्युपॉईन बोलतो म्हणजे त्याला साळू म्हणतो आणि तो त्याच्या बेबी बद्दल चौकशी करतो. वी आर पँगोलिन्स, वी हॅव मेनी कझिन्स. आता बघा त्याची जी मम्मी आहे ती त्याला समजावून सांगते की वी आर पँगोलिन्स, आम्ही काय आहोत, पँगोलिन्स आहोत. पँगोलिन्स म्हणजे काय, खवले मांजर. आमची जी प्रजाती आहे ती कशी आहे, पँगोलिन्सची आहे. म्हणजे आम्ही खवले मांजर आहोत, आमची ही प्रजाती आहे. वी हॅव मेनी कझिन. कझिन्स म्हणजे काय, आमचे खूप सारे काय आहेत, चुलत भाऊ आहेत. म्हणजे ती आपल्या प्रजातीविषयी किंवा ती ज्या प्रजातीची आहे ते आपल्या बाळाला काय करते, ती त्याची इन्फॉर्मेशन देते, ती त्याला समजावून देते. आणि बघा काय सांगते ती, 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 इन एशिया. ती सांगते हे बघा, हे खूप मोठं पिक्चर तुम्हाला दिलेलं आहे पँगोलिनचं. हे हे दिसत आहेत आपल्याला चित्रामध्ये. तर काय आहेत मुलांनो, हे आहे पँगोलिन म्हणजे हे खवले मांजर आहे. आणि बघा याला असे स्केल्स असतात, हे दिसतात फिश सारखे, म्हणजे हे त्याचे काय आहेत, खवले आहेत. म्हणजे खूप मोठे खवले असतात, हे यांच्या प्रोटेक्शनसाठी असतात. तर ती सांगते मम्मा पँगोलिन बेबी पँगोलिनला सांगते की 4 ऑफ देम इन आफ्रिका. ते ती म्हणते की माझे चुलत भाऊ आहेत आणि त्याच्यातले 4 जे आहेत ते कुठे राहतात, आफ्रिकामध्ये राहतात, आफ्रिका खंडात राहतात. अँड 4 एशिया आणि जे कॉन्टिनेंट्स आहेत आपले जे 7 कॉन्टिनेंट्स आहेत त्याच्यातले 4 कुठे राहतात, आफ्रिकेमध्ये राहतात. आणि 4 इन एशिया आणि 4 कुठे राहतात, एशिया खंडामध्ये राहतात. म्हणजे ती आपल्या बाळाला की ती कुठल्या प्रजातीची आहे, त्यांचे रिलेटिव्ह कुठे राहतात आणि ते कुठे कुठे आढळतात याबद्दल ती आपल्या बाळाला माहिती सांगते. बघा दिसते आपल्याला, वी लिव्ह इन इंडिया. आता मम्मा पँगोलिन म्हणते की ती कुठे राहते, वी लिव्ह इन इंडिया म्हणजे मी इंडियामध्ये राहते, आपण भारतात राहतो. सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. ती बेबी पँगोलिनना समजावून सांगते म्हणजे ती आपल्या प्रजातीबद्दल सांगते की आम्ही कुठल्या प्रजातीतले आहोत आणि आमची जी प्रजाती आहे ही कुठे कुठे म्हणजे आढळते. ते ती सांगते की मग आम्हाला 4 कझिन्स आहेत, 4 एशियामध्ये राहतात आणि 4 आफ्रिकामध्ये राहतात. आणि ती त्याला समजावून सांगते की आम्ही कुठे राहतो, आम्ही इंडियामध्ये राहतो, म्हणून आम्हाला काय म्हटलं जातं, वी सो
सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन. तर जे लोक आहेत ते आम्हाला काय म्हणतात, इंडियन पँगोलिन म्हणतात, म्हणजे भारतीय पँगोलिन असं म्हणतात. तर बरोबर आहे, आपण भारतात राहतो म्हणून आपल्याला इंडियन म्हणतात. जर आपण दुसऱ्या चायनामध्ये असतो तर चायनीज म्हटलं असतं, जापान तर जापनीज म्हटलं असतं. तर आपण देशाप्रमाणे काय असते, आपली आयडेंटिटी असते. बघा, इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या उत्तरेला. नॉर्थ साइड म्हणजे काय असतो, हे बघा, हे काय आहे, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, हे ईस्ट आहे आणि वेस्ट. म्हणजेच काय बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर इथे काय म्हटलेलं आहे, इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या कंट्रीचा जो हा नॉर्दर्न पार्ट आहे, म्हणजे जी उत्तर दिशा आहे. आवर कजिन्स चायनीज, तर आपल्या भारताच्या उत्तरेला कुठला देश आहे, चायना आहे. या बाजूला उत्तरेला चीन आहे. तर तो सांगतो की आवर कजिन्स, ती सांगते की आवर कजिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. तर ती म्हणते की जी आपली प्रजाती आहे त्या भारताच्या उत्तरेला म्हणजे नॉर्दर्न साइडला चायनामध्ये म्हणजे चीनमध्ये आपल्या आपल्या प्रजाती सुद्धा आहेत, म्हणजे आपले नातेवाईक किंवा आपल्यासारखी दिसणारीच प्रजाती आहेत. सो आवर कजिन्स चायनीज पँगोलिन आर ऑल्सो सीन. तर त्यांना काय म्हणू, ते चीनमध्ये राहतात किंवा चायनामध्ये राहतात म्हणून त्यांना कुठले पँगोलिन म्हणू, चायनीज पँगोलिन. आणि ती बाळाला आपल्या समजवते, बेबी पँगोलिनला, की आम्ही इंडियामध्ये राहतो म्हणून काय झालो तर आपण इंडियन पँगोलिन्स. आणि आपल्या नॉर्थ साइडला जे चीन आहे, जे देश आहे, जी कंट्री आहे, आणि तिथे जे पँगोलिन राहतात ते काय आहेत, ते माझे कजिन्स आहेत, म्हणजे ते माझे चुलत भाऊ आहेत, म्हणजे आपल्याच नातेवाईकां कुटुंबामधले आहेत, पण त्यांना ते चीनमध्ये राहत असल्यामुळे त्यांना चायनीज पँगोलिन म्हणतात. तर बघा, ती त्याला असं नॉलेज देते, म्हणजे कंट्रीज बद्दल, कॉन्टिनेंट्स बद्दल ती त्याला काय करते, म्हणजे ती त्याला सांगते, ती त्याला शिकवते की कसं काय असतं वगैरे. बघा, इन द नॉर्थ पार्ट ऑफ इंडिया आवर कजिन्स चायनीज पँगोलिन आर ऑल्सो ऑल्सो सीन, असं ती सांगते. आता बघा, ते प्रवास करता करता ती त्याला रस्त्यामध्ये बघा म्हणजे छान छान गोष्टी सांगते, की ती त्यांना, त्या बाळाला आपल्या प्रजातीबद्दल सांगते, की अरे माझे 4 भाऊ आफ्रिकेमध्ये आहेत, 4 भाऊ जे आहेत ते एशियामध्ये आहेत, आपण इंडियामध्ये राहतो म्हणून आपल्याला इंडियन्स म्हणतात. आणि आपली जी प्रजाती आपल्या नॉर्थ साइडला जो शेजारी देश आहे चीन, ते चायनामध्ये राहतात, तर त्याला चायनीज पँगोलिन सांगतात. ती रस्त्यानी म्हणजे जाता जाता ती त्याला नॉलेज सुद्धा देते, म्हणजे त्याला चांगल्या गोष्टी सांगते आणि शैक्षणिक म्हणजे त्याला कळावं असं ती त्याला सांगते. तर बघा, ते प्रवास करता करता जंगलात जेव्हा ते सफरीला निघाले, नाईट आउटला निघाले आहेत, म्हणजे आपल्या प्रवासाला निघालेले आहेत, तर बघा ते कुठे येऊन पोहोचले, आपल्याला चित्रामध्ये दिसतो की इथे अँट हिल दिसते. ही काय आहे, अँट हिल, म्हणजे मुंग्यांचं जे वारुळ आहे ते आहे, आणि इथे खूप साऱ्या मुंग्या आणि वाळवी आहेत. तर बघा, ती आपल्या बाळाला, तो सारखा घरी काय करत असतो, जो बेबी बेबी पँगोलिन असतो तो सारखा दूध पित असतो आणि झोपत असतो. तर त्याने अजूनपर्यंत दुसरं जे फूड आहे किंवा दुसरं अन्न टेस्ट केलं नसतं. तर आपण पण बघतो आपल्यामध्ये की जे आपलं छोटं बाळ असते त्याला आपण 6 मंथ पर्यंत काय देत असतो, लिक्विड डाएटच देत असतो, म्हणजे तो दुधावरच असतो. आणि 6 महिन्यानंतर आपण त्याला सॉलिड अन्न देतो, मग त्याला खिचडी देतो आणि असं वेगवेगळे सेरेलॅक्स वगैरे देतो. तर अशा जसं आपण त्याचं अन्न हळूहळू स्टार्ट करतो, तसं मम्मा पँगोलिननी काय केलं की 1 मंथ त्याला दुधावरच ठेवलं, लिक्विड डाएटवर, आणि त्याला दुसऱ्या अन्नाची चव लागावी. त्याला आपण म्हणजे जे पँगोलिन आहेत ते मोस्टली काय खातात, त्यांनी अँट, आणि त्यांना म्हणजे टीथ नसतात. आता त्यांना ते वाळवी किंवा अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ते इझिली त्यांच्या जिभेद्वारे काय करतात, खातात. तर ती त्याला तेच शिकवते की आपलं अन्न काय असतं, आता तू थोडा मोठा झाला आहे, तर तुझ्या ज्या टेस्टमध्ये आणि तू काय खाल्लं पाहिजे ही ती त्याला सांगते, आणि ते अन्न टेस्ट करायसाठी ती त्याला बाहेर घेऊन येते. ऑन देअर वे दे सी अँड अँट हिल. ते बघा, जेव्हा जंगलातून सफरीला जातात आणि जाता जाता काय होतं, त्यांना अँट हिल दिसते. अँट हिल म्हणजे मुंग्यांचं वारुळ दिसतं. मुंग्यांचं जे वारुळ असतं त्यांना काय म्हणतात, अँट हिल. विच द ममा पँगोलिन डिमॉलिशेस विथ इट क्लॉज. आता बघा, ऑन देअर वे दे सी अँड अँट हिल, म्हणजे तिला रस्त्याने अँट हिल दिसते. विच द ममा पँगोलिन डिमॉलिशेस विथ द क्लॉज. डिमॉलिसिस म्हणजे ती काय करते, त्याला आपल्या याला काय करते, म्हणजे बघा, ऑन देअर वे त्यांना रस्त्यात काय दिसतो, हे अँट हिल दिसते.
मम्मा पँगोलिनना विच द मम्मा पँगोलिन, आणि ही जी मम्मा पँगोलिन काय करते, डिमॉलिश करते. म्हणजे हे जे वारूळ आहे ती आपल्या क्लॉजनी, क्लॉज म्हणजे तिचे जे हे पंजे आहेत हे दिसतात आपल्याला, तिचे क्लॉज दिसतात म्हणजे पंजे आहेत. डिमॉलिश करणे म्हणजे उद्ध्वस्त करणे. तर ती आपल्या पंजांनी काय करते, आता यांचं जे मेन फूड असतं पँगोलिनचं, हे काय अँट आणि त्याच्यातले जे वाळवी वगैरे असतात तेच खात असतात. हे यांचं मेन फूड आहे. तर तिला जेव्हा मम्मा पँगोलिनला रस्त्यामध्ये अँट हिल दिसते आणि तिथे खूप साऱ्या अँट दिसतात आणि वाळवी दिसते, तर ती काय करते, ऑन देअर वे दे सीन अ अँट हिल, दोघांना अँट हिल दिसतं. विच द मम्मा पँगोलिन, आता बघा मम्मा पँगोलिन काय करते, डिमॉलिशेस विथ इट्स क्लॉज, ती तिच्या पंजांनी काय करते, ते जे अँट हिल आहे ते डिमॉलिश करते, म्हणजे असं सगळं खोदून काढते, त्याला उद्ध्वस्त करते. का बरं असं करते, कारण ते तिला असा नखांनी, तिच्या क्लॉजनी ते खुरपल्यानंतर काय मिळेल, तिला तिचं अन्न मिळेल जे ते खातात ते. तर बघा ती आपल्या पंजांनी ही काय करते, डिमॉलिश करते, जे वारुळ आहे अँटील आहे ती उद्ध्वस्त करते. मग काय आहे, द टर्मिट, टर्मिट म्हणजे काय असते, वाळवी असते. आता तुम्ही घरी पण बघाल आपले जे बेड वगैरे असतात त्यांना वाळवी लागते, म्हणजे लाकडाला काय लागते, टर्मिट, टर्मिट म्हणजे वाळवी. तर द टर्मिट इनसाइड बिगिन टू रन हेल्टर हेल्टर स्केल्टर, द मदर एन्जॉय द टेस्ट ऑफ द टर्माइट्स. तर बघा या अँट हिल मध्ये काय असतात, अँट पण आहेत म्हणजे मुंग्या पण आहेत, आणि टर्माइट आहे, म्हणजे टर्माइट म्हणजे काय, वाळवी लागलेली असते. मोस्टली तुम्ही बघाल आपले जे दरवाजे आहेत किंवा लाकडी वस्तू आहेत त्यांना अशी रेतीसारखी अशी वाळवी लागली असते आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे असे वॉर्म्स, छोटे असे किडे असतात. तर बघा हे जे अन्न आहे ते कोणाचं आहे, ते पँगोलिन म्हणजे खातात, जे असतात खवले मांजर, त्यांचं हे अन्न असते. द टर्माइट इनसाइड बिगिन टू रन हेल्टर शेल्टर. आता या अँट हिलच्या आतमध्ये काय होते, टर्माइट्स होते, म्हणजे ज्या वाळवी होत्या किंवा मुंग्या होत्या त्या काय झाल्या, इनसाइड बिगिन त्याच्या आतमध्ये होते, टू रन हेल्टर स्केल्टर, म्हणजे त्या इकडे तिकडे पळू लागल्या. इथे हल्ला झाल्यावर जेव्हा बेबी मम्मा पँगोली उद्ध्वस्त केलं तेव्हा त्याच्या आतमध्ये राहणारे जे टर्माइट्स आणि हे अँट आहेत ते बिगिन टू हेल्टर शेल्टर. हेल्टर शेल्टर म्हणजे काय, ते इकडे तिकडे काय पळू लागल्या, ते अस्ताव्यस्त झाल्या. द मदर एन्जॉय द टेस्ट ऑफ द टर्माइट्स, आणि त्या पळायला लागल्या तेव्हा ही जी मदर पँगोलिन आहे हिने काय केलं, त्यांना खायला सुरुवात केली, कारण त्यांचं मेन अन्न तेच आहे. द मदर एन्जॉय द टेस्ट ऑफ द टर्माइट्स, म्हणजे जी मदर आहे, मम्मा पँगोलिन आहे, हे जे अन्न आहे, हे जे फूड आहे तिचं, ती काय करू लागली, एन्जॉय करू लागली. तिला टर्माइट्स म्हणजे त्यांचं आवडतं काय आहे, खाद्य आहे. तर तिने म्हणजे ते खाद्य जे टर्माइट्स आहेत किंवा अँट आहेत हे आपलं मेन जे काय असते फूड असतं, तिने तिच्या बेबी पँगोलिनना समजावून सांगितलं आणि तिने त्याला हे पण सांगितलं की तू हे टेस्ट करून बघ, तुला नक्कीच आवडेल, कारण तू आतापर्यंत 1 मंथ पर्यंत फक्त दूधच पित होतास, पण ते तुझ्यासाठी इनफ नाहीये. आपल्याला जगायचं जसं जसं मोठं होतो त्याचे आपलं जे मेन फूड आहे ते काय आहे, टर्माइट्स आहेत किंवा अँट आहेत, म्हणजे मुंग्या आहेत. सी इवन आस्क द बेबी टू ईट देम, द बेबी फॉलोज हिज मदर स्लोली. आता त्यांनी मम्मा पँगोलिनली सांगितलं ह्या बेबी पँगोलिनला, म्हणजे आपल्या बाळाला तिने सांगितलं, शी इवन आस्क द बेबी टू ईट देम. तिने तिच्या बाळाला सांगितलं बेबी पँगोलिनला की तू हे मी जशी खाते आहे, मी जे हे टर्माइट्स म्हणजे जे वाळवी किंवा अँट खाते, तर तसंच तू मी जशी खाते तसं तू पण खा. द बेबी फॉलोज हिज मदर स्लोली. आता त्याची बेबी पँगोलिनची जी मम्मा आहे ज्याप्रमाणे खात होती आणि तिची जी खाण्याची जी पद्धत होती तर ते ॲज इट इज हे बेबी पँगोलिन आहे ते फॉलो करत होता, म्हणजे तो पण तसा आपल्या मम्मी सारखा हळूहळू खायला शिकत होता. मदर स्लोली, जशी त्याची मम्मी खाते तर तो पण हळूहळू ते कसं खायचं हे शिकत होता. जसं आपल्याकडे पण छोटे बाळ असतात, तर आपली मम्मी पण सांगते की बाळा असं त्याचे तुकडे करायचे, मग चपातीत ते भाजी डुबवायची, मग खायचं, किंवा चमचानी कसं खायचं, हे जे खाण्याचे जे टिप्स आहेत, पद्धती आहेत, आपली आई जशी शिकवत असते तसंच ही मम्मा पँगोलिन ह्या बेबी पँगोलिनला तसंच शिकवते. आपल्याला दिसतं ते त्यांनी आपल्या याच्यामध्ये क्लॉजमध्ये पंजामध्ये घेतलं आणि ते खाताना दिसतंय, तर सेम असं जे फॉलो आहे तो बेबी पँगोलिन आपल्या मम्मीचं बघून बघून तो पण तसा खायला शिकत होता. सी इवन आस्क द बेबी पँगोलिन टू ईट देम, आणि म्हणजे जो बेबी पँगोलिन आहे तो तसंच फॉलो करत होता, त्याच स्टेप्स फॉलो करत होता. बघा मग दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बिंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर
अ मंथ. आता बघा, हे त्याचं फर्स्ट सॉलिड मील होतं. म्हणजे पहिलं असं घट्ट अन्न. सॉलिड म्हणजे काय? घट्ट अन्न. तर धिस वॉज हिज फर्स्ट मील. आता तुम्ही बघाल, की जेव्हा आपण बाळाला, आपल्याकडे पण छोटी बेबी असतात, आपण त्यांना सारखं दूध किंवा त्यांना पाणी वगैरे देत असतो 6 मंथ पर्यंत. आणि त्याला सॉलिड मील कधी देतो आपण? असं घट्ट अन्न, जसं खिचडी आहे किंवा डाळ भात आहे किंवा आपण त्याला सेरेलॅक्स वगैरे देतो किंवा याची सोजी वगैरे बनवून देतो आपण रव्याची. तर हे घट्ट अन्न आपण त्यांना 6 मंथ नंतर देतो. एकदमच ते बेबी असताना देतो का? नाही. तर बघा, तसंच मम्मा पॅंगोलिननी पण, बेबी जो पॅंगोलिन होता तो 1 मंथ झाल्यानंतर त्याला सॉलिड अन्न कसं असतं, त्यांचं मेन फूड कसं असतं, त्याचं इंट्रोडक्शन करून दिलं. म्हणजे त्याला दाखवलं ते कसं खातात, त्याचं टेस्ट कशी असते ह्याची जाणीव त्याला करून दिली आणि त्याला हे पण सांगितलं, की ते अन्न आहे ते कसं खायचं. तर बेबी पॅंगोलिन आपल्या मम्मीला काय करू लागला? फॉलो करू लागला आणि तो पण तसंच खायला शिकला. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील. तर बेबी पॅंगोलिनचं हे पहिल्यांदा फर्स्ट टर्माइट्स किंवा जे अँट होतं त्याचं पहिलं सॉलिड मील होतं, आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर मंथ. आता बघा, आफ्टर मंथ म्हणजे 1 महिन्याने त्याने काय केलं? 1 मंथ तो नर्स्ड, म्हणजे तो कशावर अवलंबून होता? मिल्कवर अवलंबून होता. तो 1 मंथ तो कसा मोठा झाला? नर्स म्हणजे कशाने मोठा झाला? तो फक्त आईचं जे मदर्स मिल्क, आपल्या आईचं जे दूध पिऊन तो काय मोठा होत होता. म्हणजे त्या प्रेमाने त्याच्या आईने त्याला दूध पिऊन वाढवलं होतं. पण आता त्याचं हे काय आहे? पहिलं सॉलिड मील आहे, की त्यांनी जे टर्माइट्स आणि ज्या अँट आहे ते पहिल्यांदा टेस्ट केलं. ते त्याचं पहिलं सॉलिड मील आहे. ही फाउंड द टर्माइट्स रिअली डिलिशियस. आणि त्याला असं वाटलं, ह्या बेबी पॅंगोलिनला, की खरंच हे ज्या टर्माइट्स आहेत किंवा ह्या ज्या वाळवी आहेत, हे काय आहे? डिलिशियस. म्हणजे फूड काय आहे? खूप डिलिशियस आहे. म्हणजे त्याची जी चव आहे ती काय आहे? खूप छान असते. डिलिशियस म्हणजे चविष्ट. डिलिशियस म्हणजे काय? चविष्ट म्हणजे खूपच छान असणं. तर त्याला आढळलं, की अरे, आपण तर आतापर्यंत दूधच पित होतो, पण आपल्याला आईने जे फूड इंट्रोड्यूस केलेलं आहे, की आपल्याला नवीन सॉलिड फूड, सॉलिड अन्न सांगितलं आहे आणि जी वाळवी आहे त्याची टेस्ट कशी असते? खरंच खूप छान असते. ही फाउंड द टर्माइट्स रिअली डिलिशियस. तर त्याला ज्या टर्माइट्स आहेत, जी वाळवी आहे, त्याची जी टेस्ट आहे ती त्याला खूपच चविष्ट वाटली आणि ते अन्न त्याला खूप आवडलं.